श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय। ओम श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। कथाध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले। मोहोळ माझी वास्तव करिता अप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्य अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदी सम। सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे। टोळ अज्ञापिके सेविका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेले या परतोनी स्वामी चालले उठोनी, भूत वर्जिले सेवकांनी परीनच मानली तया। तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविध होता तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आला चोळ्याप्याच्या गृहप्रती, स्वामीसी जाणोनी स्वरमूर्ती चोळाप्या करी आदर। चोळाप्याचे भाग्य उदले यतिराज गुहासी आले, जैसे कामधेनू आपण वळे दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परमभाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती, निरंकार किती कराती मौन धरिती किती एक। एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरी गौरी भैसून तपश्चर्या करीताती। एक पंचाग्री साधन करीती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडूनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचारिती। एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोज करीती, एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण दुर्लभ सद्विक्ती वाचून, केली यासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ। योग योगाधिक काही चोळाप्याने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती स्वामी तेथेच भोजन करती, तेव्हा चोळाप्याची जिंती आनंद झाला बहुसाळ। तो पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस साकरी चोळ्याप्या करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे। अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाची उदी तो पासुनी जगात
त्या नगराचे नाव गाजत, प्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले. चोळाप्याचे गृहप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली. आपली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, पासी कळला वृत्तांत, या फुल्या नगरात यती विख्यात पातले. राहती चोळ्याप्याचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला जयांची विचित्र. वार्ता ऐसे कोणी, राव बोलले काय वाणी, गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्ही श्रुत पाही, आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता एकलिकानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रुणी भरले नयन, कंठ झाला सद्दित. घट्ट घालून मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग दया हस्ताकी धरुणी, आसनावरी बैसविले. सकळ सभा आनंदिली, समस्ती पाऊले वंदिली, षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. निरांकार आणि निर्गुण, भक्तासाठी झाले सगुण, यांच्या पादिका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्रसारामृत तृतीय अध्याय गूढः. श्री स्वामी चरणामस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.